मनमळ जाईना चित्त शुद्ध होईना धरी गुरु चरणारे गुरुवीर आगोगती चुकणारे. कर्माच्या दोऱ्यातून खालीवरी होसी लक्ष 84 फेरा फिरता बहु संबंधाची चुकवी आहे आगमना. येणं झालं लाज कशी वाटणार चुकवी आहे आगमना. किती वेळा 84चे जन्म घ्यावा असले धंदे करून. बापूजी महाराज काय म्हणतात आपल्याला थोडी लाज धरा म्हणले. माणसाचा जन्म आपल्या हाताने आपण आपले नुकसान करून घ्यावं म्हणजे दुसऱ्याला नुकसान केल्यानंतर नाव ठेवायचे. काय करू मी असं करा म्हणून होतो पण ते अरुण पाटलांना आमच्यावर घाला घातला म्हणता येते. इथं पोलीस कोणावर घाला घालला. आपल्याला सुटायचं असलं तर सुटून जाता येते आणि आपल्याला गुतायचं असलं तर गुतून पडता येते. शास्त्र पुराणाचे मत हे निवडावे नेमस्त पंचकर्णा तत्वादी सतयाचे मनन करावे. आता कोणते शास्त्र काय म्हणाले? वेदांताचे शास्त्र काय म्हणाले? अध्यात्म ज्ञानाचे शास्त्र काय म्हणाले? ब्रह्मज्ञानाचे शास्त्र काय म्हणाले? परविद्येचे शास्त्र काय म्हणाले? याला जरासं तपशीलवार बघावं. वेदांताचे शास्त्र वाचूच नाही असं नाही. वेदांत ब्रह्मविद्या बरी पाहावी शोधून आणि त्याहून परता जाता तेव्हा कळे परत ज्ञान. याला बघत बघत जाऊ. लक्षात आलं की? पण इथंच बरं दिसायला म्हणून अडकून पडू नये. याच्या पुढे काय? याच्या पुढे काय? जिथून वापसच यायचं नाही ते शेवटचा मुकाम कोणता होय? त्या आनंद नगरीचं राहणं आहे की नाही? तिथं घेऊन जाणारं शास्त्र कोणतं होय? याचे विचार बघाव आणि याच्यामध्ये काय करावं? तत्वविवंचना करावं. तत्वविवंचना कशाला म्हणतात? की वेदांताच्या शास्त्राने आपल्याला कुठपर्यंत आणून ठेवले. वेदांताच्या शास्त्रानं शुद्ध आत्मा कुठं म्हणलाय? विश्वात्मा, परज्ञात्मा, प्रत्येगात्मा, शून्यात्मा आणि ब्रह्मात्मा आणि शुद्ध आत्मा. 8व्या पदाला शुद्ध आत्मा सांगितला वेदांताने. तेच आत्मे मापायचे आता दुसरी आत्मा येईल तेच आत्मा होय तेच नाव आता 16व्या पदावर सांगितलंय अध्यात्म ज्ञानानं. लक्षात आलं की? आणि ब्रह्मज्ञानाचे 2 टप्पे असतात आणि तुला वही सांगतो मी. पूर्ण ब्रह्मज्ञान आणि अपूर्ण ब्रह्मज्ञान. कुठं आहे वही ते? ऐकलं का कधी? ते वही कुठं आहे? पूर्ण ब्रह्मज्ञान आणि अपूर्ण ब्रह्मज्ञान बाळक्रीडेच्या पहिल्या अध्यायात. दलार्धन ब्रह्मज्ञानी पूर्ण परंतु तयाचे भ्रमित मन कशानं भेटल निराकार निर्गुण मनी शंका करीत असेल. येईना मला माहिती येईना. मध्ये बुडवून ठेवलं तरी येईना. कारण काय की ज्याचं काम त्यानंच करावं लागते. दलार्धन ब्रह्मज्ञानी पूर्ण पूर्ण ब्रह्मज्ञान झाल्यावर मी मनातली शंका जाईना. म्हणून म्हणलं इथं ब्रह्मविद्या महाअवघडी अनंत तळावून खोल गाडी त्यामध्ये कोण घेईल उडी ऐसा जीव भाग्याचा. त्याला भाग्यच लागते म्हणजे ब्रह्मज्ञान कळायला. आता त्याच्या पुढे म्हणलंय ब्रह्मविद्येचे सहस्र भाग तरी न पावे परविद्येचा संसर्ग. सावली सुद्धा म्हणले पन्ना म्हणले ब्रह्मज्ञानाचे 1000 भाग ब्रह्मज्ञानाची पाठ केला तर सावली सुद्धा पन्ना म्हणले परज्ञानाची. तिथं आहे म्हणून बोट दाखवते म्हणले ते ब्रह्मज्ञान. परज्ञान हिने तिथं आहे म्हणून बोट दाखवते. म्हणजे बोटाच्या इशाऱ्यावर गेल्यावर परज्ञान कळते. काय म्हणले पुढा? तरी न पावे परविद्येचा संसर्ग आणि परविद्येनं फिटेल पान पदार्थाचा चौ पदार्थाचा. 4ही पदार्थाचा पान फिटते. ब्रह्मज्ञान ईश्वराचाही फिटते, जीवाचाही फिटते, प्रपंचाचाही फिटते, दैवतेचाही फिटते. 4ही देशात टाळी वाजते म्हणत. कुठं? परविद्या प्राप्त झाल्यावर. मग त्याचा काय म्हणजे त्याचे पाळे म्हणावं म्हणले. कशाला वेदज्ञान म्हणावं, कशाला अध्यात्म ज्ञान म्हणावं, कशाला ब्रह्मज्ञान म्हणावं आणि कशाला परज्ञान म्हणावं. सगळं एकच होय म्हणून नाही. लक्षात आलं की? तिथंच राहते. कुठं? दुधातच पाणी राहते. पाणी नवीन टाकावं लागणार. त्याला राजहंसानं काय करावं लागते? जिथलं पाणी तिथं ठेवून दूध काढून घ्यावं लागते. मग त्याच दुधाला काय करावं लागते? तापून त्याचं दही करावं लागते.
त्याचं घुसळण करून अजून त्याच्यातून लोणी काढावं लागते आणि मग तुम्हाला परत ज्ञान करत असताना त्या लोण्याला कडवून त्याचं तूप करावं लागते. लोण्याचा वास आहे ना, लोणी जर 8-15 दिवस तुम्ही जर कडवी ना केल्या तर काळं पडते, बुरटा येते त्याच्यावर. मग ते लोणी होय. कसं लोणी माहिती? ब्रह्मज्ञान होय. चौकडे पिंड कथनी आत्मज्ञानाचा पुसारा, ब्रह्मज्ञान जासी मनसी आत्मायेचा उभारा, आरती ज्ञान दीपा. त्या लोण्यामध्ये पाणी असते, आंबट पाणी असते. ते आंबटपणा जाळण्याकरता पाटील त्याला काय करलो, ते अजून एक बार भटीवर टाकावं लागते. कडकड 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 वाजलं की बारकी चांगली फिरवायची त्याच्यावर. ते कोंडा काढलं की मग ते तूप होते. ओरिजिनल त्याला जर कशाचं जर तेलाचं बोट लागलं नसलं तर 5 वर्ष भरणीमध्ये ठेवलं की काढला की तसाच वाचत, सोनच होते त्याचं. मग तशी आपल्याला चाळणी लावून शब्दज्ञानाच्या चौकटीमध्ये आपल्याला काय करावं लागत की कुठल्या शब्दानं आपण परब्रह्म होता, कुठल्या शब्दानं आपण ब्रह्म होता, कुठल्या शब्दानं आपण आत्मा होता आणि कुठल्या शब्दानं आपण जीव होता. याचं आपल्याला शास्त्रामध्ये काय करावं लागते, शास्त्राचे गर्ग शोधावं लागतात. असं यदुराजाला अवधूत महाराज सांगायचे. चला, मनन म्हणजे सर्व पदार्थी अनेक मत